नमस्कार. रोखठोक स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. शिवसेना भाजपचा पुन्हा एकदा काडीमोड झालाय. विधानसभेपाठोपाठ महानगरपालिका, जिल्हा परिषदा या निवडणुकात देखील शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातली आघाडीतली बिघाडी आजही कायम आहे. आता प्रश्न असा आहे, ब्रेकअप नंतर नेमकं काय होणार आहे? उद्धव ठाकरेंनी युती तोडल्याची घोषणा केली तेव्हा शिवसैनिकांनी जल्लोष केला, तर दुसरीकडे भाजपवाले देखील शिवसेनेशी दोन हात करायला सज्ज झालेत. राज्यात आणि केंद्रात सत्तेने मांडीला मांडी लावून बसायचं आणि पालिका निवडणुकांमध्ये मात्र एकमेकाच्या विरोधात उभं राहायचं. पोस्टरबाजी आणि सोशल मीडियातून एकमेकांवर टीकेचे बाण सोडायचे. 1993 मध्ये शिवसेना भाजपनं युती मोडून मैत्रीपूर्ण लढत दिली होती. याचा सगळ्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला होता. यावेळी नेमकं काय होणार? मुंबई महापालिकेची सत्ता म्हणजे शिवसेनेचा श्वास. 2012 मध्ये युती करून पालिका लढवण्यात आली होती, तेव्हा शिवसेनेचे 75 आणि भाजपचे 31 नगरसेवक आले होते. आता दोघं स्वतंत्रपणे लढतायत. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः शिवसेनेला 114 हा बहुमताचा आकडा गाठताना चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. मुंबईत शिवसेनेला भाजपशिवाय एक हाती सत्ता खेचून आणता येईल का? युतीसाठी कुणाच्या दारात कटोरा घेऊन जाणार नाही असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंवर सत्तेसाठी भाजपच्या नागदुऱ्या काढण्याची वेळ येईल का? कल्याण डोंबिवलीचा सत्ता पॅटर्न मुंबईत देखील पाहायला मिळणार आहे का? या सगळ्याकडे लोकांचं लक्ष लागलंय. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडीची सत्ता तर आहे, पण यंदा आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय हा कार्यक्रम सादर होईपर्यंत होऊ शकलेला नाही. गेल्यावेळी सगळे स्वबळावर लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे 51, काँग्रेसचे 28, भाजपचे 26 तर शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले होते. यंदा पुन्हा सगळे आपापली ताकद पणाला लावत आहेत. पुण्याचा नवा कारभारी कोण हा खरा सवाल आहे. नाशिक महानगरपालिकेत 2012 मध्ये पहिल्यांदाच मनसेनं 40 नगरसेवकांच्या जीवावर सत्ता मिळवली. राष्ट्रवादी पुरस्कृत शहरी विकास आघाडीनं मनसेला पाठिंबा दिला. पण सध्या या 40 पैकी जवळपास 16-17 नगरसेवक सोडून गेले आणि मनसेचे नगरसेवक फक्त आता 24 उरलेले आहेत. गेल्यावेळी नाशिकमध्ये देखील आघाडी किंवा युती नव्हती. त्यावेळी राष्ट्रवादीचे 20, काँग्रेसचे 15, भाजपचे 14 आणि शिवसेनेचे 19 नगरसेवक जिंकले होते. आता नाशिककर सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती येणार? प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वत्रच एकला चलो रे अशी भूमिका घेतली आहे. या बहुरंगी लढतीचा फायदा कुणाला होणार आहे? फटका कुणाला बसणार आहे? प्रचारात महत्त्वाचे मुद्दे कोणते ठरणार आहेत? यंदाच्या निवडणुकीसाठी कुणाची काय व्यूहरचना असणार आहे? युतीची माती आणि आघाडीतली बिघाडी या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांचं निवडणुकीतलं राजकीय चित्र नेमकं काय असणार आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. ब्रेक के बाद शिवसेना भाजप युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात एकच गदारोळ उडाला आणि त्यानंतरचं जे चित्र मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 महानगरपालिकांचं आपल्या समोर येत आहे. केवळ या 3 महानगरपालिकांचं चित्र काय असणार आहे त्याची चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलंय माझे सहकारी अरुण मेहत्रे, झी मीडियाचे पुण्यातले प्रतिनिधी अरुण मेहत्रे. त्यांच्याबरोबर आहेत महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी जितेंद्र आष्टेकर. जितेंद्र आष्टेकर, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत नाशिकहून झी 24 तासचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे आणि त्यांच्याबरोबर आहेत महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तानपुरे. त्या दोघांचंही स्वागत. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये झी 24 तासचे 2 राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे आणि दिनेश दुखंडे. या 6 माझ्या मित्रांचं या कार्यक्रमात स्वागत. प्रेक्षको, युती तुटल्यानंतर किंवा आघाडी होते की होत नाही अशा संभ्रमित असताना मी हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करतोय. प्रथम जाऊया दिनेश दुखंडे या माझ्या सहकार्याकडे. दिनेश, मुंबईमध्ये शिवसेना 75 आणि भाजप 31 मागच्या वेळी एकत्र लढून त्यांची ही अवस्था होती. त्या दोघांना मिळून जेमतेम 114 पर्यंत ते पोचू शकलेले होते. आता जर शिवसेनेला 75 वरून 114 वर जायचं असेल तर 39 आणि भारतीय जनता पक्षाला 31 वरून जर 114 वर जायचं असेल तर 83, म्हणजे शिवसेनेला 39 आणि भाजपला 83 इतका प्रचंड मोठा पल्ला पार पाडायचा आहे. असंही असताना दोघांनी स्वतंत्रपणे जायचा निर्णय घेतलेला आहे. आत्ताचं नेमकं
चित्र मुंबई महानगरपालिकेचं युतीच्या शक्यतेबद्दलचं काय वाटतंय? सर, सर्वप्रथम तर या कार्यक्रमाचं जे तुम्ही शीर्षक ठेवलंय ते अत्यंत आकर्षक आणि गमतीशीर आहे, ब्रेकअप के बाद. कदाचित शिवसेना भाजपची आज अवस्था अशी असेल की एखाद्या प्रेमी युगलाचा जेव्हा ब्रेकअप होतो आणि त्यानंतर कदाचित शक्यता जी असते की दोन्ही जण आपापल्या परीने आपापल्या मार्गाला लागतात आणि दोन्ही जण आपल्या आयुष्यात नवा साथीदार शोधण्याच्याही प्रयत्नात असतात. कदाचित शिवसेना भाजप आज हे वेगवेगळ्या मार्गावर आहेत. त्यांना मुंबई महापालिकेची सत्ता खुणावते आणि कदाचित त्यांना एका वेगळ्या जोडीदाराचीही अपेक्षा किंवा प्रतीक्षा असावी. रिवाइंड अ बिट. वेगळा साथीदार, याच्यावर जरा डबल क्लिक करा. वेगळा साथीदार म्हणजे काय? तो कोणाला? भाजपला का शिवसेनेला? आणि तो कोण? कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक पर्याय असू शकतो. याआधी जर राज ठाकरेंची आपण विधानं बघितली अनेक निवडणुकांमधली की आम्हाला कोणीतरी डोळे मारत असतं, आम्ही कोणाबरोबर जाणार नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती अशी आहे की भले स्वबळावर जायचं आहे पण शिवसेना भाजप युती तुटलेली आहे. कदाचित आज ते वरांड्यातून शिवसेना भाजपपैकी कोणाला तरी डोळे मारू शकत असतात. हात पुढे केला होता, परंतु त्या टाळीला उद्धव ठाकरेंनी नमस्कारांनी उत्तर दिलं, तर भाजपनं त्याची खिल्ली उडवलेली आहे. मग असं असताना नवा साथीदार म्हणून मनसेकडे का पाहावं? असं नाहीये. मला असं वाटतं की कदाचित पडद्याच्या समोर एखादी घटना घडत नसेल किंवा घडामोडी घडत नसतील, पडद्याच्या मागे काही घडत असू शकेल आणि कदाचित पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असाही एक प्रकार असतो. अगदीच युती नाही झाली तर एकमेकांना सहकार्याची भूमिका असू शकते. मग मनसे आणि भाजप असं सहकार्य होतंय पडद्याआडून की शिवसेना आणि मनसे असं सहकार्य होतंय, अशी पॉलिटिकल अंडरस्टँडिंग होते. बघावं लागेल. अजून प्रचाराला सुरुवात व्हायची आहे, ही शक्यता आता या क्षणाला कायम आहे. दीपक, 1993 मध्ये अशीच सेना भाजप युती झाली नाही आणि मुंबई महानगरपालिकेत त्यांनी मैत्रीपूर्ण लढत दिली. त्यावेळेला एकत्रपणे येऊन त्यांनी प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त निवेदन देखील केलं होतं आणि कटुता टाळायचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. परंतु याचा फटका बसायचा तो बसलाच. मुंबईतल्या मराठी सकट सर्व जनतेनं त्या दोघांनाही नाकारलं आणि काँग्रेसची सत्ता आपल्याला आलेली दिसली होती. आता याही वेळेला दोघं वेगवेगळे लढत आहेत. 93ची पुनरावृत्ती 2017 मध्ये व्हायची शक्यता किती आहे का? यावेळची परिस्थिती वेगळी आहे 93पेक्षा, तर मग ती कोणत्या पद्धतीने वेगळी आहे आणि साम्य असेल तर का साम्य आहे? कसं आहे परिस्थिती? पूर्णपणे यावेळेला वेगळी आहे. आपण सुरुवातीलाच त्यावेळची परिस्थिती बघितली तर त्यावेळेला शिवसेना भाजप वेगळे लढले असले तरी काँग्रेस बऱ्यापैकी मुंबईत मजबूत होती. काँग्रेसमध्ये त्यावेळेलाही गटबाजी असली तरी ती तितक्या प्रमाणात नव्हती. अंतर्गत एकमेकांना सहकार्य करण्याचं होतं, कारण सत्ता हे प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं. पण यावेळेला आपण मुंबईमधली परिस्थिती बघितली तर काँग्रेसची अत्यंत अवस्था वाईट आहे. एकतर भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेसवर झालेले आहेत. त्यावेळेला ती परिस्थिती एवढी नव्हती, भ्रष्टाचार आरोप काँग्रेसवर नव्हते. आणि दुसरीकडे आता भाजप आणि शिवसेना फारकत जी झाली आहे ती समझोत्याने फारकत नाही झालेली आहे, ती युती तोडली गेलेली आहे आणि त्वेषाने युती तोडली गेलेली आहे. आणि आता एकमेकांविरोधात हे दोन्ही पक्ष जल्लोष दिसतोय मला. जल्लोष दिसतो आणि त्वेषही आहे. म्हणजे एकमेकांबद्दल जो राग साठून राहिला होता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, शिवसैनिक आणि बीजेपी या दोन्हीच्या मनामध्ये जो राग साठून राहिला होता तो राग आता या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही एकमेकांविरोधात त्वेषाने लढतील. कल्याण डोंबिवलीमध्ये झालं त्याची पुनरावृत्ती कदाचित मुंबईत होण्याची शक्यता मला दिसते, कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात एवढे तुटून पडले होते की आता जी कुस्ती होईल ती नुरा कुस्ती म्हणायची. नुरा कुस्ती निश्चितच. त्यावेळेला आपण बघितलं कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठेच आपल्याला दिसत नव्हती. सर्व ज्या बातम्या होत्या किंवा सगळं अट्रॅक्शन होतं मतदारांमध्ये, जी चर्चा होती ती केवळ शिवसेना भाजपची होती. कदाचित मुंबईमध्ये सुद्धा तेच होणार आहे. आता जे मागच्या वेळेला जे वाघाचे काय दात मोजायचे आणि आता वज्रमुठीने दात पाडायची ही सगळी भाषा आहे. ही सगळी लढाई देण्यासाठी सक्षम काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबईत नाही राहिले. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे वेगळी. आपण पुण्याचं चित्र नेमकं काय आहे बघूया. पुण्यामध्ये बहुमतासाठी 77 जागांची गरज असते आणि मागच्या महानगरपालिकेतली जी समीकरणं होती ती राष्ट्रवादीला 51 जागा होत्या, काँग्रेसला 28 जागा होत्या, भाजपला 26 आणि शिवसेनेला 15. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रवादीला जर स्वबळावर तिकडे यायचं असेल तर त्यांना 26 जागा म्हणजे आत्ताच्या आहेत त्याच्यापेक्षा 1/3 जागा त्यांना जास्त मिळवायला लागतील. तर काँग्रेसला जवळपास 28हून त्यांना 77वर पोचायचं असेल तर जवळपास 49 जागांची म्हणजे आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं जागा त्यांना जास्त मिळवायच्या आहेत. तर भारतीय जनता पक्षाला देखील आहे त्यापेक्षा म्हणजे 26 मध्ये 51 अधिक जागा म्हणजे दुपटीपेक्षा जास्त जागा त्यांना मिळवायच्या आहेत. तर शिवसेनेला तर पल्ला पुण्यामध्ये प्रचंड मोठा गाठायचा आहे.
आत्ता ते फक्त 15वर आहेत. जर त्यांना पुण्याची सत्ता स्वबळावर हस्तगत करायची असेल तर 77 पर्यंत पोहोचण्याकरता त्यांना आत्ताच्या स्ट्रेंथपेक्षा चौपट म्हणजेच 1/3 जागा या राष्ट्रवादीला मिळवायच्या आहेत. आपल्यापेक्षा दुप्पट जागा या काँग्रेसला मिळवायच्या आहेत. भारतीय जनता पक्षाला देखील दुप्पट तर शिवसेनेला चौपट जागा मिळवायच्या आहे. त्याशिवाय पुण्याची कोतवाली कोणाकडे याचा फैसला होणार नाही, कारण जवळपास सगळेच जण आता अकेला चलो रे या मार्गाने जाताना दिसतात. जितेंद्र आष्टेकर काय वर्णन कराल आत्ताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा परिस्थितीचं? इतिहासामध्ये अशा प्रकारची एक साधर्म्य साधणारी अशी कुठली निवडणूक दिसते का? ही निवडणूक कोणत्या अर्थानं वेगळी असं वाटतं आपल्याला? जितेंद्र आष्टेकर. मुळात युतीचा संदर्भ घेतला, पुण्यातही मुंबईसारख्या चर्चा सुरू होत्या. फरक यामध्ये एक होता की भाजप असो की शिवसेना युतीच्या निर्णयासाठी दोन्ही पक्ष मुंबईकडे डोळे लावून बसले होते. अर्थात उद्धव ठाकरेंनी तो डायलिमा दूर केला, विषय क्लिअर केला. पुण्यातली परिस्थिती अशी होती की दोन्ही पक्षांमध्ये तिथले गेल्या 2 दशकातले प्रस्थापित नेते आणि त्यांच्यातले नवीन कार्यकर्ते यांच्यात एक प्रकारचा सुप्त संघर्ष होता. विद्यमान जी मंडळी होती त्या सर्वांनाच की यंदा जरा अवघड वेळ आहे, सत्ता मिळवायची वेळ आहे, तर आता आपण आघाडी करू, आपापल्या जागा सेव्ह कराव्यात असं अनेक लोकांचं म्हणणं होतं. तर गेले 20 वर्ष पुण्यात अशी परिस्थिती झाली आहे की युतीमध्ये एखादा मतदारसंघ किंवा महापालिकेचा एखादा वॉर्ड एखाद्या पक्षाकडे गेला की तिथे दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लढण्याची सुद्धा संधी मिळालेली नाही आहे. तर अशी एक कोंडी जवळपास 2-3 पिढ्या तशाच गेल्या. मग आपण उदाहरण घेता येईल की कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपकडे गेला, तर तिथे शिवसेनेची वाट हळूहळू खुंटली. सेम केस विरुद्धची कोथरूडमध्ये झाली, तिथे शिवसेनेचे आमदार राहिले. मग गेल्या निवडणुकीत इथं आम्हाला जास्त जागा आहेत म्हणून हा मतदारसंघ आमच्याच वाट्याला आला. असं करता करता कार्यकर्त्यांना लढण्याची संधीच दिलेली नाही आहे. तर युती तुटल्यामुळं किमान आपल्याला लढण्याची तरी संधी मिळाली, विजय पराजय नंतरचा. तर या उद्देशा म्हणजे हा आनंद खरं तर शिवसेना आणि भाजप दोन्हीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. यामध्ये विजय कोणाचा होतो हे खरंच अवघड आहे, कारण बहुमत गाठणं पुण्यात आत्ता कोणाला शक्य नव्हतं. आणि त्यातूनही युती तुटल्यामुळे जरी भाजपला राज्य केंद्र सरकारचा फायदा मिळणार आहे असं त्यांचे नेते दावा करतायत, तरीसुद्धा युती तुटली, काही जागा त्यांच्या नक्कीच वाढू शकतील, पण सत्तेपासनं म्हणजे बहुमताचा आकडा गाठण्याचं आव्हान थोडंसं दुरावलं एवढं नक्की म्हणावं लागेल. म्हणजे जितेंद्र आष्टेकर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीची बोलणी सुरू आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण पुण्यामध्ये त्रिशंकू महानगरपालिकेचं प्रेडिक्शन आता देताय का, अंदाज वर्तवताय का? खरं उदय सर, कारण एक हाती म्हणजे 162 जागा आहेत, त्यापैकी 81 जागा एक हाती मिळवणं अशी सध्या तरी कोणाची ताकद दिसत नाही, कारण प्रत्येक पक्षाचे थोडे थोडे पॉकेट्स आहेत. पण अशा अवस्थेत शिवसेनेला पार नामोहरम करायचं झालं, भाजप आत्ता सत्तेत येईल अशी परिस्थिती नाही एक हाती, त्यामुळे त्यांना कोणीच तरी लागणार. तर नॅचरल जो मित्र होता शिवसेना, त्यांना जेवढं नामोहरम करू तेवढं आपल्याच हातेनी आपण सत्तेला दूर लोटतोय असं रिडिंग भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांचं होतं आणि त्यामध्ये तथ्य सुद्धा आहे. प्रेक्षको, आपण या तिघांचं विश्लेषण ऐकलंत, आपण मुंबई आणि पुण्याचं विश्लेषण पाहिलं की कोणत्याही राजकीय पक्षामध्ये आता या क्षणाला स्वबळावर सत्ता हस्तगत करण्या एवढी क्षमता नाही असा आता प्राथमिक अंदाज आपल्या समोर आला आहे. परंतु नाशिकची परिस्थिती मात्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाशिकमध्ये बहुमतासाठी 62 जागांची गरज असते. मागच्या वेळेला मनसेला 40 जागा होत्या, परंतु त्यातले जवळपास 16-17 नगरसेवक त्यांना सोडून गेले. म्हणजे त्यांच्याकडे आत्ता फक्त 24 नगरसेवक आहे. हस्तगत करण्याकरता अधिक 22 म्हणजे जवळपास निम्म्याहून अधिक जागा 40पेक्षा त्याला जिंकाव्या लागणार आहेत. आणि जर आपण 24 हा बेस आकडा धरला तर त्यांना जवळपास 33 जागा त्यांना निवडून आणाव्या लागणार आहेत. हे आत्ताचं मनसेसमोरचं आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती मागच्या वेळेला अतिशय बिकट होती, त्यांना 20 जागा फक्त मिळाल्या होत्या आणि यावेळेला छगन भुजबळ युद्धामध्ये नाही आहेत, त्यामुळे 62 जागांवर पोचायला त्यांना 42 म्हणजे आहे त्याच्यापेक्षा दुप्पट जागांची गरज आहे. तर काँग्रेसला तिप्पट म्हणजे 15 जागा फक्त त्यांच्याकडे आत्ता आहेत आणि 62वर पोचायला त्यांना 47 जागा म्हणजे आहे त्यापेक्षा तिप्पट जागा स्वबळावर त्याला निवडून आणाव्या लागतील. तर शिवसेना त्याची परिस्थिती साधारणतः काँग्रेससारखीच आत्ता आपल्याला नाशिकमध्ये दिसते. त्यांच्या 19 जागा आलेल्या होत्या, म्हणजे 62वर जाण्यासाठी त्यांना 43 जागांची
म्हणजे जवळपास दुपटीपेक्षा काहीशा जास्त जागांची. म्हणजे चारही राजकीय पक्षांची परिस्थिती जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की मनसेला दुपटीपेक्षा जास्त, काँग्रेसला तिपटीपेक्षा जास्त, शिवसेनेला तिप्पट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुप्पट अशा प्रकारची आत्ताची तिकडे आपल्याला रचना दिसते. राष्ट्रवादीच्या एक प्रकारच्या सहाय्यावर तिकडे मनसेचं इंजिन आत्ता चालताना आपल्याला दिसतंय. आता सर्वच जण वेगवेगळे लढत आहेत, त्यामुळे काय परिस्थिती तिकडे निर्माण होईल त्याहीपेक्षा सुद्धा तिकडे देखील पुन्हा त्रिशंकूच अशा प्रकारची महानगरपालिका अस्तित्वात येईल का? शैलेंद्र तानपुरे, आपला काय अंदाज आहे? उदय, जे आपण म्हणतात ते खरं आहे की नाशिकला त्रिशंकू अवस्था येणार हे निश्चित. परंतु गेल्या वेळेस मनसेने जे 40 जागा मिळवल्या होत्या त्यांच्या आपण अंदाज जो 14 जागांचा दिला, त्यांचे फक्त आता 14 नगरसेवक राहिले. तब्बल 26 जणांनी पक्षांतर केलेलं आहे. त्यामुळे मनसे ही आता सध्या स्पर्धेत दिसत नाही आहे. परंतु सध्या जी काही लढत दिसते ती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षातच राहणार आहेत. त्यांना बहुमत गाठण्यासाठी प्रचंड सायास करावे लागतील. हे जरी वस्तुस्थिती असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मनसे हे पक्ष सध्या तिथं स्पर्धेतच नाही आहेत. मनसेचे 26 नगरसेवक पक्षाला सोडून गेलेले आहेत. राज ठाकरेंनी जाता जाता काही विकास कामं करून थोडेसे धुगधुगी पक्षात आणल्यामुळे काही जागा त्यांना जरूर मिळतील. परंतु त्यांची अवस्था ही फार सुधारेल असं वाटत नाही. म्हणजे मनसे संपली असं जे वाटत होतं त्याला आता कुठेतरी धुगधुगी मिळाली एवढं फार तर म्हणता येईल अलीकडच्या काही कामांमुळे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अतिशय वाईट आहे. म्हणजे काँग्रेसची तर त्यांचा पक्ष इतका खालावलेला आहे की तशा अवस्थेतही त्यांच्यात निष्ठावंत आणि शहराध्यक्ष यांच्यात वाद सुरू आहेत. आणि राष्ट्रवादीची अवस्था अशी आहे की राष्ट्रवादी म्हणजे छगन भुजबळांच्या सुवर्णकाळ नाशिकमध्ये ज्यांनी बघितला त्या काळात राष्ट्रवादी 20 नगरसेवकांच्या पुढे जाऊ शकली नव्हती. आणि आता तर इतकी वाईट परिस्थिती आहे. अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. काही लोक कारागृहात गेलेले, बनावट नोटाचे आरोप काही नेत्यांवर झाले. तर ही परिस्थिती पाहता राष्ट्रवादीची अवस्था अतिशय वाईट होणार आहे. त्यामुळे जी काही लढत होईल ती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यातच होणार आहे. त्यांना त्या दोघांना बहुमत मिळणं आता तरी अशक्य वाटतंय. परंतु त्यांच्यात सध्या तरी नेक टू नेक फाईट होईल. आणि ब्रेकअपमुळे तसं आपण म्हटलं गेलं तर दोघांचाही निश्चितच फायदा होणार आहे. योगेश खरे, दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे मनसेचा प्रभाव आत्ता तेवढा नाही आहे. मनसेच्या जागा नगरसेवक सोडून गेलेले आहेत. अर्थातच ते दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात गेलेले आहेत. त्यांनी काय राजकारणाचा संन्यास घेतलेला नाही आहे. त्यामुळे त्या जागा कोणत्या पक्षाकडे जातील असं आपल्याला वाटतं. आणि त्याहीपेक्षा मनसेचा जो प्रभाव ओसरलेला आहे ती पोकळी भरून काढण्याकरता कुठला राजकीय पक्ष आता सक्षमदृष्ट्या समोर येतं असं वाटतं आपल्याला? योगेश खरे. मला वाटतं खरं तर नाशिक हे पहिल्यापासूनच शिवसेनेचा एक बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेने अनेक प्रयोग जे आहेत ते या ठिकाणी केले आहेत. आणि आय थिंक यावेळेस पण तोच प्रयोग त्यांचा या ठिकाणी होणार आहे. यावेळेस शिवसेनेला सर्वाधिक या ठिकाणी बढत मिळेल असं चित्र आहे. आपण मनसेचे जर नगरसेवक जाण्याची परिस्थिती बघितली कुठे गेले तर जास्त शिवसेनेत गेलेत आणि भाजपमध्ये कमी गेलेले आहेत. आणि एकूण जी कल आहे लोकांचा तो बघता शिवसेनेकडे सर्वाधिक मतं या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना ही येत्या काळामध्ये हा मनसेचा जी पोकळी आहे ती भरून काढेल असं दिसतंय. एकूण ठाकरे घराण्याचं जे ग्लॅमर आहे ते नाशिकमध्ये कायम आहे, ते राहणार आहे हे पण यावेळेस दिसतंय. भाजपच्या बाबतीमध्ये जी काही नाराजी होती, जी काही नाराजी आहे शहरात सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये, कारण की नाशिक शहर म्हटलं आणि जिल्हा म्हटलं तर हा कृषी अर्थवाहिनी आहे, शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि शेतकरी त्या मानाने नाराज आहेत. तर त्याचा सगळा जो फायदा आहे तो सेनेला मिळू शकतो आणि येत्या काळामध्ये सेनेला याची बढत मिळेल. मनसेचा पूर्णपणे फायदा जो आहे तो सेनेला मिळताना या ठिकाणी दिसून येईल. अरुण मेहत्रे, गेले 10 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये एकाच पक्षाची म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्या मतदारांमध्ये काहीसा प्रस्थापितांच्या विरोधात मत करायचा कल आपल्याकडे येतो, ज्याला इंग्रजीमध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असं म्हणतात. याचा फटका कितपत राष्ट्रवादीला बसेल असं वाटतं? किंबहुना एकूणच राज्यात राष्ट्रवादीची आपल्याला पिछेहाट झालेली दिसते. मग त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापितांच्या विरोधातलं मत हे कितपत उमटेल आणि त्याचा फायदा कोण घेऊ शकेल?
सर, गेल्या वेळेच्या चर्चेत जसं आपण म्हणजे जितेंद्रांनीच सांगितलं होतं की पुण्यामध्ये ॲडव्हान्टेज भाजप अशी स्थिती राहील. याचाच अर्थ असा आहे की ॲडव्हान्टेज भाजपा म्हणत असताना निश्चितपणे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये कल जाण्याची देखील शक्यता त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती आणि ती आजही कायम आहे. राहिला मुद्दा असा आहे की या ठिकाणी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांची मिळून पुणे महापालिकेमध्ये सत्ता आहे. गेले 10 वर्ष हे एकत्रित म्हणजे सुरुवातीचे 2.5 वर्ष तो पुणे पॅटर्न होता आणि नंतरची 7.5 वर्ष हे दोघंही पुणे महापालिकेमध्ये सत्तेवरती आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे एक सुरुवातीला फक्त एक सांगू इच्छितो की आत्तापर्यंत शिवसेना आणि भाजपा हे एकत्र लढत आलेले आहेत. यावेळी मात्र पहिल्यांदा पुणे महापालिकेसाठी ते वेगवेगळे लढत आहेत. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती निश्चितपणे म्हणजे जी परिस्थिती आता 10 दिवसांपूर्वीची किंवा 8 दिवसांपूर्वीची होती ती परिस्थिती निश्चितपणे काही प्रमाणात बदलणार आहे. आणि त्याचं कारण स्पष्ट आहे की युती तुटली आहे आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी आघाडी होऊ घातली. अर्थात होते की नाही ते आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. अर्थात आघाडी नाही झाली तरी देखील अँटी इन्कम्बन्सी म्हणून थेट लोक भाजपाच्या हातात किंवा सेनेच्या हातात सत्ता देतील अशी परिस्थिती निश्चितच नाही आहे. पुण्यामध्ये युती हो आघाडी हो अगर ना हो म्हणजे दोघांच्याही बाबतीत तरी देखील पुण्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असंच सुरुवातीपासून बोललं जात होतं किंवा अशीच परिस्थिती आत्ता देखील आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे की गेल्या वेळी भाजप आणि शिवसेना या दोघांचा आकडा जर आपण बघितला तर तो 41 होता. म्हणजे भाजपाचे 26 नगरसेवक निवडून आले होते, शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले होते. साधारणपणे 20% मतं या दोन्ही पक्षांना मिळून पडली होती. यावेळी या दोघांची मिळून जर मतं वाढली आणि जर सत्ता स्थापन करायची म्हणजे अर्थात युतीत नाही आहेत तरी देखील सत्ता स्थापन करायची झाली तर 82 जागा 82 नगरसेवक हे निवडून आणावे लागणार आहेत आणि हे खरोखर अवघड आहे. आणि त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण की आत्ता कुठेतरी मनसेला पण जरा आकाश आपल्यासाठी निरभ्र दिसायला लागलं आहे. कारण मनसेसारखा जो पक्ष आहे जो इतके दिवस गृहीत धरला जात नव्हतं किंबहुना अगदी खालच्या स्तरावरती त्यांची गणती होत होती. आता या दोघांची जर युती नाही झाली किंवा आघाडी जर नाही झाली तर मनसेला देखील आता आपल्याला काही प्रमाणात मोठं यश मिळू शकतं असं वाटायला लागलं आहे. आणि त्यामुळे मनसेसाठी 2 गोष्टी या ठिकाणी. एक चांगली गोष्ट अशी की मनसेसाठी कदाचित मनसेचा स्कोप वाढला आहे, मनसेला देखील फायदा होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी वाईट गोष्ट यासाठी की आता या सगळ्यांना म्हणजे भाजप असो किंवा शिवसेना असो यांना अधिक उमेदवारांची आवश्यकता भासणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये आधीच मनसेचे 5 नगरसेवक गेलेले आहेत, काही नगरसेवक आणखी जाण्याच्या मार्गावरती आहेत. आणि आता जर यांना उमेदवारांची गरज भासणार असेल भाजप आणि शिवसेनेसारख्या पक्षाला तर निश्चितपणे मनसेला त्याचा फटका देखील या ठिकाणी बसू शकतो. अशी सगळी परिस्थिती आहे. मात्र अँटी इन्कम्बन्सी स्पष्टपणे म्हणता येईल अशी परिस्थिती पुण्यामध्ये निश्चितपणे. ब्रेकवर जाण्यापूर्वी हाच प्रश्न घेऊन मी जातोय दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक भातुसे गेले 20 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेना भाजपची सत्ता आहे. प्रस्थापितांच्या विरोधातलं मत याचा फटका शिवसेनेला जास्त बसेल का भाजपला जास्त बसेल? कारण भाजपनी आत्ताच पारदर्शक कारभार या मुद्द्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं दिसतंय. ते गेले 20 वर्ष शिवसेना भाजपची सत्ता असली तरी भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे पारदर्शकतेचा मुद्दा तो पहिल्यांदा यावेळेला प्रचारात आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. आणि तो स्वतः सत्तेत सहभागी असलेल्या बीजेपीकडनं होणार आहे, ज्या बीजेपी शिवसेनेबरोबर गेली 20 वर्ष सत्तेत होती. निश्चितच शिवसेनेला त्याचा कुठे थोड्याफार प्रमाणात फटका बसण्याची शक्यता. पण भाजपला जी अपेक्षा आहे की आपण शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणणे त्याचा फटका निवडणुकीमध्ये भाजपला बसेल तसं चित्र मुंबईत दिसत नाहीये. कारण गेल्या 20 वर्षात शिवसेनेने स्थानिक विकासांच्या कामापेक्षा मराठीचा मुद्दा, इथल्या लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव या मुद्द्यावर निवडणूक लढवलेली आहे. आताच्या निवडणुकीत सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुद्दा येण्याची चिन्ह आहेत. कारण गेल्या 1-1.5 वर्षामध्ये मुंबईतील जे महत्त्वाची ठिकाणं आहेत ती जी बाहेर हलवली गेली. एअर इंडियाचं मुख्यालय इथून हलवण्यात आलं, वजनमाप काट्याचं मुख्यालय इथे होतं ते हलवण्यात आलं, इथून ट्रेनिंग सेंटर कोस्टगार्डचं ते गुजरातमध्ये नेण्यात आलं. त्याचबरोबर RBIचं जे मुख्यालय आहे ते हलवण्याची मध्ये चर्चा सुरू होती, स्टॉक एक्सचेंज हलवण्याची चर्चा सुरू आहे. या सगळ्या मुद्द्यांना घेऊन शिवसेना मतदारांसमोर जाणार आहे आणि एक असुरक्षिततेची भावना असते. ती असुरक्षिततेची भावना मुंबईकरांमध्ये निर्माण करायची आणि भाजप जर सत्तेवर आला तर मुंबई कदाचित महाराष्ट्रापासून हे तोडतील असा प्रचार जर शिवसेनेने केला तर अँटी इन्कम्बन्सी हा मुद्दा इथे कुठेच राहणार नाही. आणि काँग्रेस तेवढा प्रभावीपणे भाजप शिवसेनेविरोधात हा प्रचाराचा मुद्दा समोर आणणार नाही. कारण आधीच काँग्रेसवर स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि भ्रष्टाचारी पक्ष दुसऱ्या पक्षाचे भ्रष्टाचार जर समोर बोलत असेल तर लोक तेवढ्या प्रमाणात विश्वास ठेवत नाहीत. हे चित्र आपण अनेक निवडणुकीत पाहिलंय.
आणि त्यामुळे इतर जसं पुण्यामध्ये अरुण म्हणतो की अँटी इन्कम्बन्सीचा फटका तिथे जाणवणार नाही, तीच परिस्थिती शिवसेनेसाठी तरी मुंबईत आहे. ते सत्तेत आहेत, त्यामुळे सत्तेत असलेल्या गेल्या काही वर्षात त्यांनी केलेली कामं आहेत ती कामं समोर येतील, पण प्रचाराचे मुद्दे इथे मी जे आता सांगितले ते असणार आहेत. आणि ते लोकांची असुरक्षिततेची भावना शिवसेनेने कायम 20 वर्षात प्रचारात समोर आणली आहे की आम्ही नसेल तर मुंबईत सुरक्षित राहणार नाही. यावेळेला तेच होईल. त्याच मुद्द्यावरती शिवसेना लोकांपर्यंत जाईल आणि भावनेला हात घालून मतं घेण्याचा प्रयत्न मुंबई, करेल. पुणे, नाशिक या तिन्ही महानगरपालिकांमध्ये त्यांचा महापौर पदाचा चेहरा नेमका काय असणार, प्रचाराचे मुद्दे काय असणार, त्याहीपेक्षा सुद्धा फडणवीस सरकारच्या कारभारावरची ही एक प्रकारे मिनी विधानसभा असलेली निवडणूक एक प्रकारची प्रतिक्रिया लोकांची असणार का? आणि जेव्हा बहुरंगी लढती होतात आणि मतदानाचं प्रमाण 67 ते 68% वरती जाताना दिसत नाही, तेव्हा निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या मतांमध्ये आणि पराभूत झालेल्या उमेदवाराच्या मतांमध्ये आपल्याला अंतर अत्यल्प दिसतं. ही जी यशाची हुलकावणी देण्याची आत्ताची परिस्थिती निर्माण होते आहे, या सगळ्याविषयी जाणून घ्या मान्यवरांकडून एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय ब्रेक के बाद. ब्रेकअप के बाद या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत अरुण म्हेत्रे, जितेंद्र आष्टेकर, योगेश खरे, शैलेंद्र तनपुरे, दीपक भातुसे आणि दिनेश दुखंडे हे माझे सर्व सहकारी आहेत. आपण चर्चा करतोय ती युती तुटल्यानंतरच्या परिस्थितीची किंवा आघाडीत बिघाडी मुंबई, पुणे, नाशिक या 3 महानगरपालिकातल्या आत्ताच्या निवडणुकीच्या परिस्थितीची. पुणे आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी शिवसेना भाजप आज सत्तेमध्ये आहे अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून स्थानिक चेहरा नेमका कोण असणार आहे, प्रचारामध्ये स्थानिक मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असतात, लोकल कनेक्ट अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्याचा तिसरा फॅक्टर येतो म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा. या 2 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला किती फायदा होईल असं आपल्याला वाटतं. सुरुवात करूया जितेंद्र आष्टेकर यांच्यापासून. जितेंद्र आष्टेकर, पुण्यातले उदय सर, तुम्ही मगाशीच म्हणला ते अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरबद्दल. या अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरची गंमत एक थोडंसं विषयांतर करतो. आपल्याला जर्नलिझमच्या क्लासमध्ये जसं शिकवलं, प्रस्थापित विरोधी रोष असतो तो सत्ताधारी पक्षावर जेवढा असतो तेवढाच ठिकठिकाणच्या स्थानिक नगरसेवकावर पण असतो. तर आजची युती तुटण्याचे मला वाटतं 2 वेगवेगळे परिणाम होतील. काही भागात म्हणजे पुण्यात जशी एक महापालिकेची निवडणूक होईल तशाच ग्राउंडवर 162 निवडणुका होणार आहेत. तर त्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांनी वेगळं लढणं हे एकतर काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या प्रस्थापित विरोधी जी यांच्या विरोधातली मतं आहेत त्यांच्यात एक विभागणी होणार आहे. त्यामुळे हा थोडासा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला थोडासा फायदा होईल असं जर आपण मानलं. त्याचप्रमाणे याचा उलटा इफेक्ट होणार आहे. शिवसेना म्हणजे विधानसभेला जेव्हा मोदी लाट होती त्या काळातही शिवसेनेने 63 जागा मिळवल्या त्यांच्या विरोधात लढून. त्याच काळात कदाचित लक्षात आलं असणार की हे भाजपच्या विरोधातली मतंही शिवसेनेला मिळत आहेत. तर पुण्यात अदरवाईज जी भाजपच्या विरोधातली मतं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला गेली असती त्यातही शिवसेना वाटेगिरी झालेली आहे. त्यामुळे ही जी नवीन समीकरणं आहेत त्यामुळे ते प्रत्येक प्रभागात त्याचा वेगवेगळा इफेक्ट होईल हे नक्की. चेहरे कोण असतील असं वाटतं आपल्याला अरुण म्हेत्रे? चेहरे कोण असतील आणि भाजप केंद्रात आणि राज्यात असल्याचा फायदा तिकडे भाजपला होईल असं वाटतं का? तर साधारणपणे म्हणजे आतापर्यंत जर विचार केला तर कुठला एक निश्चित चेहरा जसं विधानसभेला किंवा लोकसभेच्या वेळी किंवा पंतप्रधान म्हणून पुढे केला जातो तसा पुण्यामध्ये कुठल्याच पक्षाने निश्चित चेहरा असा आत्तापर्यंत पुढे केलेला नाही किंवा हा आमचा पुढचा महापौर असेल. एक मात्र निश्चित आहे म्हणजे पुण्यामध्ये महापौर बनवताना एक 2-3 गोष्टी आवर्जून आता ह्या पुढच्या काळात पाहाव्या लागणार आहेत. म्हणजे त्याचं उदाहरण मागे जर द्यायचं झालं तर वंदना चव्हाण ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष आहेत आणि वंदना चव्हाणांना अध्यक्ष बनवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच मतभेद, दुमत अशी सगळी परिस्थिती होती. मात्र पुण्याला काय हवं आहे किंवा पुण्याचं साधारणपणे मानसिकता काय आहे, एक सुशिक्षित चेहरा ज्याला साधारणपणे हे सगळे म्हणजे आता उद्या पुण्यामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प येऊ घातलाय, उद्या पुण्यामध्ये मेट्रो होऊ घातले, पुण्याचा विकास आराखडा येऊ घातलाय. म्हणजे जर आकड्यांच्या भाषेत बोलायचं तर 50-60 हजार कोटींची कामं पुढच्या काही वर्षांमध्ये पुण्यात होणार आहे. त्यामुळे या
ही सगळी कामं करत असतानाच एक पक्ष म्हणून म्हणजे जर भाजपाला असेल तर आपला विस्तार करायचा आणि कायमस्वरूपी म्हणजे असं जसं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसने 10 वर्ष सत्ता उपभोगली तसं पुढचे काही वर्ष आपल्याला या महापालिकेमध्ये टिकून राहता येईल असा चेहरा देणं हे प्रत्येक पक्षासाठी आवश्यक ठरेल. मग शिवसेनेने आतापर्यंत तसा चेहरा कुठला पुढे केलेला नाही, मात्र या गोष्टींचा या निकषांचा त्यांनाही विचार करावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष जो आहे त्याला म्हणजे स्थानिक लोकांची मानसिकता आणि त्याचबरोबरीनं मराठ्यांचे मोर्चे निघाले होते त्या अनुषंगाने आणखी महत्त्वाचं म्हणजे की महिलांचा सहभाग हा मोठा असणार आहे. म्हणजे सभागृहामध्ये महिलांची संख्या ही निम्म्यापेक्षा जास्त असणार आहे हे आपल्या ध्यानात घ्यावं लागेल. आत्ताच्या काळामध्ये महिला ज्या हिरिरीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात ते देखील लक्षात घ्यावं लागणार आहे. त्यामुळे एखादा सुशिक्षित महिला चेहरा पक्ष कुठला जर समोर करत असेल तर त्यावेळी देखील आश्चर्य वाटता कामा नये. त्यामुळे अशा पद्धतीनं म्हणजे जसं कुठला एक नाव आत्ता सांगता येणार नाही, मात्र निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. आणि दुसरा आपला जो विचार योगेश खरे, नाशिकमध्ये वैशिष्ट्य असं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार किंवा राजकीय चेहरे आपल्याला दिसतात. शिवसेनेमध्ये कैलास मुदलियार आहे, भाजपमध्ये पवन पवार आहे, भारतीय जनता पक्षामध्ये आणखीन एक नाव आहे ते म्हणजे हेमंत शेट्टी, शिवसेनेतलं आणखीन एक नाव म्हणजे सुहास कांदे, रिपब्लिकन प्रकाश लोंढे, अशा अनेकांची नावं गुन्हेगारी पार्श्वभूमीशी जोडले जाण्याची चर्चा आता खूप जोरात आहे. तशा प्रकारचा रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा प्रचारात असू शकतो, विशेषतः नाशिकची आर्थिक गुन्हेगारीची बॅकग्राऊंड पाहता. नक्कीच गुन्हेगार जवळजवळ सगळ्याच पक्षांमध्ये आहेत आणि आता प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीत चर्चा होताना दिसते. भाजपच्या बाबतीत जे काही 2-3 प्रवेश मधल्या काळात झाले त्यामुळे ही चर्चा अधिक रंगली आहे आणि त्याचबरोबर नाशिक सुरुवातच जी आहे ती एका मर्डरनं जेल रोड परिसरात झाली आहे आणि त्यामुळे भाजप तसं थोडं लक्ष गुन्हेगारी पक्षाच्या बाबतीत जास्त बनलेलं आहे की गुन्हेगारांना प्रवेश देणाऱ्या पक्षाच्या बाबतीत. पण एकूण जी परिस्थिती आहे आपण बघितलं तर क्रिमिनल जे आहे ते क्रिमिनल साईड गुन्हेगाराची परिस्थिती जी आहे ती जेल रोड या परिसरात जास्त आहे, त्या बाजूला नेहमीच चर्चा होत असते. मात्र सध्या आपण बघितलं तर पंचवटी परिसर झाला, सिडको झाला, सातपूर झाला, सगळ्याच ठिकाणी काही ना काही थोड्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी ही वाढलेली दिसते नाशिक शहरामध्ये आणि राजकीय पक्ष पण त्यांना आसरा देताना दिसत आहे. नुकतंच मागे मनसेचे राज ठाकरे आलेले असताना सुद्धा त्यांनी एका गुन्हेगाराला या ठिकाणी प्रवेश दिल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे एकूण यावेळेची निवडणूक ही गुन्हेगारी ह्या विषयावर गुन्हेगारी विषयावर होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जे म्हणालात की काही दुसरे प्रश्न कोणते असतील, कोणते मुद्दे असतील, तर यामध्ये विमानसेवा ही अजूनपर्यंत होऊ शकलेली नाही. युतीचं सरकार आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कुठलीही हालचाल या ठिकाणी दिसून येत नाही. विमानतळ जवळजवळ 2-2.5 वर्षापासून तयार आहे, एकही विमान उडण्यास तयार नाही. त्याचबरोबर दुसरे बाकीची जी काही प्रश्न आहेत, नाशिक शहरासाठी आरोग्य विद्यापीठाचं विभाजन, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे काही प्रश्न, असे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याने नाशिककर जरा थोडे दुखावलेले आहेत आणि त्याचा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसू शकतो. नेहमीच नाशिक शहराचा कल हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिलेला आहे. सत्ता वेगळी तर महापालिका एका वेगळ्या याच्या पक्षाची असते आणि तसंच यावेळेसही काही दिसेल अशी परिस्थिती नाही. मात्र याचा फायदा, या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा भाजपच्या विरोधात म्हणून हा सेनेला मिळू शकतो. योगेश तनपुरे, यावेळेला मनसेमध्ये गळती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. खूप जेवढे नगरसेवक निवडून आले ते त्याच्यापेक्षा आत्ताच्या नगरसेवकांची संख्या ही निम्म्यापेक्षा देखील खाली आलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रचाराची दिशा हे आम्ही करून दाखवलं ही असणार आहे का, यापेक्षा सुद्धा शिवसेना आणि भाजप यांच्यावरचा हल्ला, विशेषतः भाजपवरचा हल्ला, ही प्रचाराची दिशा असेल? काय वाटतं आपल्याला, कुठल्या गोष्टीत मनसे जास्त भर देईल? उदयजी, मनसेची परिस्थिती अतिशय बिकट आहे हे आपण सगळे जाणत आहोत. परंतु गेल्या 15 दिवसात राज ठाकरेंनी नाशिक शहरातल्या ज्या काही विकास कामांचं उद्घाटन केलेलं आहे, बॉटनिकल गार्डन असेल किंवा वॉटर कर्टन असेल, नाशिक शहरातले विविध आयलँड्स असतील, उड्डाणपुलाखालीचं सुशोभीकरण असेल, अफलातून कामं केलेली आहेत आणि राज ठाकरेंच्या जे स्वप्नातलं नाशिक होतं त्याला कुठेतरी शेवटी सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं का सगळे नगरसेवक, जवळपास 26 नगरसेवक त्यांना सोडून गेले असताना त्यांच्या पुढे केवळ ही 4 विकास कामं हेच सांगणं तेवढं त्यांच्या हातात राहिलं आहे आणि त्या जोरावरच ते नाशिककरांना आवाहन करतील असं मला वाटतं. मुंबईचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे भावनिक प्रचार विरुद्ध
ज्याला आपण एक पारदर्शी कारभार असं म्हणतो, आणि या प्रत्येक मुद्द्यावर आपापल्या राजकीय पक्षांनी आपापलं वर्चस्व आत्ता प्रस्थापित केलं. दिनेश दुखंडे, भावनिक मुद्द्याला कितपत मराठी माणूस साथ देईल? शिवसेनेला आता एकटं गेल्यानंतर अमराठी मतांची साथ कितपत मिळू शकेल? कारण जवळपास 50% मतदारसंघामध्ये अमराठी मतं ही निर्णायक मतं असणार आहेत, आणि पारदर्शी कारभारात भाजप कितपत यशस्वी होईल? या महापालिका निवडणुकीत मतांची जर बेरीज वजाबाकी बघायची झाली किंवा राजकीय समीकरण बघायची झाली तर अमराठी भाषिक जी मतं आहेत, विशेषतः उत्तर भारतीय आणि गुजराती, ही राष्ट्रीय पक्षांच्या दिशेने आपला कल देतात. आणि मराठी मतं जी आहेत त्यामध्ये शिवसेना, मनसेसारखे प्रांत अस्मिता जपणारे पक्ष आहेत, त्यांना तर मतं पडतात, पण ही मराठी मतं यांची काँग्रेस, NCP, भाजप अशी वोट बँक असते. त्यामुळे 5 प्रमुख पक्षांमध्ये मराठी मतंही विभागली जातात. त्यामुळे निश्चितच शिवसेना आणि मनसे या पक्षांना विचार करण्याची गरज आहे, कारण राष्ट्रीय जी उत्तर भारतीय अन्य भाषिक मतं मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. शिवसेना आपल्या पद्धतीने प्रयत्न करेल. अलीकडच्या काळात दिसतंय की नोटाबंदीचा विषय शिवसेनेने विशेष करून लावून धरला. वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला त्यांनी चढवलेला आहे. शिवसेना या प्रतीक्षेत असेल की कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत प्रचाराला येतात का, आणि युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरेंकडून झाली आहे. त्यामुळे प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि अलीकडे आपल्याला बघायला मिळालं असेल मातोश्रीवर विविध पक्षप्रवेश होत आहेत. यात अन्य भाषिक मतांमध्ये गुजराती टक्काही जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेला अपेक्षा आहे की यावेळेस गुजराती मतं आपल्याकडे वळतील, कारण व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे असा त्यांचा दावा आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे. एक छोटासा प्रश्न आणि मग शेवटचा प्रश्न घेऊन मी दीपक बातुस यांच्याकडे जाणार आहे. तो म्हणजे आत्ता प्रत्येक निवडणूक ही काही चेहरे समोर आणते. यावेळेला आपल्याला आशिष शेलार हा चेहरा समोर दिसतोय, तसे इतर राजकीय पक्षांमध्ये शिवसेनेची संपूर्ण भिस्त ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच असणार आहे, आणि संपूर्ण प्रचाराची धुरा त्यांच्याच खांद्यावर असणार आहे. शिवसेनेने प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात अखेर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचं प्रचाराचं ट्रम्प कार्ड किंवा भात्यातलं ब्रह्मास्त्र हे त्यांनी बाहेर आणलेले आहे. आपल्याला पोस्टर्सवर बाळासाहेबांचा फोटो स्पष्टपणे बघायला मिळतोय. त्यामुळे भावनिक मुद्दा त्या ठिकाणी असेल. मनसेचा ॲज युज्युअल राज ठाकरे हा एक प्रचाराचा चेहरा असेल, आणि तोच एकमेव असेल. आणि ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांचे मुंबईचा चेहरा निरुपम आहेत, जे सध्या वादात सापडलेले आहेत, आणि NCPचा चेहरा हा सध्या मुंबईतला सचिन अहिर आहेत. हे दोन्ही चेहरे आहेत. त्यामुळे ते पक्ष म्हणावं लागेल. एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे पारदर्शकता या मुद्द्यावर मुंबईची निवडणूक खेचणं भाजपला शक्य होईल का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा भाजपला कितपत फायदा होईल का? प्रस्थापितांच्या विरोधातलं मत याचा फटका शिवसेनेबरोबरच भाजपला देखील बसेल मुंबईमध्ये? नाही, निश्चितच भाजपला केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्याचा फायदा प्रचंड होणार आहे, आणि तो फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपने स्वतः मुख्यमंत्री जातीने करतील. कारण आपण नगरपालिका निवडणुकी बघितलं, नगरपालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला की आम्हाला निवडून द्या, आमचा नगराध्यक्ष निवडून द्या, आम्ही नगरपालिकेचा विकास करून दाखवतो, नगरपालिकेला एवढे कोटी देतो. कल्याण डोंबिवलीमध्ये 6,000 कोटीचं पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. हा एक ॲडव्हान्टेज असतो सत्ताधारी पक्षाकडे की आमच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे आम्ही या शहराच्या विकासासाठी किती पैसा तुम्हाला देऊ शकतो, त्यामुळे सत्ता हातात आमच्या द्या. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत आता जे पायाभूत प्रकल्प सुरू झालेले आहेत, मेट्रोची उद्घाटन आता बरीच होतील, पंतप्रधानांनी केली. जवळजवळ 1,00,000 कोटींची कामं सुरू केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला जेव्हा पंतप्रधान मुंबईत आले होते तेव्हा शिवस्मारकासह काही मेट्रो आणि काही उड्डाणपुलांची भूमिपूजन झाली. त्याचा सगळा एकूण निधी जो आहे तो 1,00,000 कोटीचा खर्च मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळे मुंबईसाठी आम्ही आधीच 1,00,000 कोटीची कामं सुरू केलेली आहेत. हा सत्ताधाऱ्यांचा म्हणजे विशेषतः भाजपचा दावा असेल की आम्ही मुंबईसाठी 1,00,000 कोटीची कामं केली आहेत. त्यामुळे सत्ता असणं हे एक मोठा फॅक्टर असतो कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाताना. केवळ हा विषय नाही तर सत्ता असताना यंत्रणा जी असते, प्रशासकीय यंत्रणा, ती सत्ताधाऱ्यांच्या हातात असते आणि ती राबवणं सुद्धा त्यांना एक असतं. उद्धव ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली की पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जाईल त्याच्यावर लक्ष ठेवा. जसं कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांना दिसून आलं की मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, स्वतः मुख्यमंत्री भाजपच्या सगळ्या याची धुरा वाहत आहेत, तीच भीती त्यांना आता या निवडणुकी वाटते मुंबईसह इतर महापालिकांमध्ये. होय, नक्कीच. कारण उद्धव ठाकरेंनी काल जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे की शिवसैनिक आणि भाजप असा सामना रंगताना कदाचित
गृह खात्याचा वापर भाजपकडून होऊ शकतो, कारण प्रमुख सत्ताधारी भाजप आहे. त्यामुळे ती भीती नक्कीच शिवसेनेमध्ये आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, सत्ता हातात असताना अलीकडेच त्यांनी एक त्यांच्या बैठकीतही मंत्र्यांच्या पुढे मुद्दा उपस्थित केला होता, सत्ता असून सत्तेचा वापर तुम्हाला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये का करता आला नाही. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजही होते. त्यामुळे हाही एक मुद्दा तिन्ही असेल. महानगरपालिकांमध्ये एक प्रकारे त्रिशंकू सत्ता असण्याचे संकेत आता स्पष्ट मिळतात. एक शेवटचा प्रश्न, आणि तो म्हणजे प्रत्येक महानगरपालिका हा शेवटी आकड्यांचाच खेळ असणार आहे, आणि कोणाचे आकडे किती असतील याचे अंदाज थेटपणे मी आत्ता विचारत नाही आहे, परंतु कल काय आहे तो आपण जाणून घेऊया. अरुण मेहत्रे, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे सर्वात जास्त जागा कुणाच्या वाढतील आणि सर्वात जास्त जागा कुणाच्या कमी होतील? फक्त पक्ष आणि आकडे सांगा. सर्वात जास्त जागा ह्या भाजपाच्या वाढतील आणि सर्वात जास्त जागा ह्या मनसेच्या कमी होतील. योगेश खरे, आपल्याला हाच प्रश्न, नाशिकमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल? नाशिकमध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील आणि मनसेच्या जागा ह्या सर्वात कमी होतील. मुंबई महानगरपालिकेत सर्वात कमी जागा होतील ह्या मनसेच्या होतील, हा जो सगळ्यांचाच एक अंदाज व्यक्त होतोय. शिवसेना भाजपमध्ये प्रचंड मोठी फाईट असेल, पण हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या जागांच्या जवळपास राहतील आणि कदाचित सत्ता स्थापन करण्यासाठी दोघांना एकत्र यावं लागेल. बहुमत कोणालाच मिळणार नाही. प्रेक्षको, ब्रेकअप के बाद या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहिली. शिवसेना भाजपचा काडीमोड झाला आहे. दोन्ही पक्षांना मुंबई महानगरपालिकेत सत्ता खुणावते, त्यासाठी वेगवेगळ्या जोडीदाराचा शोध सुरू झाला आहे. दोघांसाठी मनसे हा पर्याय असू शकतो. अगदी मनसेशी थेट जागा वाटप नाही झालं तरी पडद्याआड राजकीय अंडरस्टँडिंग होऊ शकतं, असा अंदाज दिनेश दुखंडे यांनी वर्तवला. 1993 मध्ये युती सोडून सेना भाजपवाले स्वतंत्रपणे लढलेले होते, पण तेव्हा काँग्रेस मजबूत होती, याचा फायदा त्यांना झाला. आता अशी परिस्थिती नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे मुंबई सत्तेसाठी कल्याण डोंबिवली पॅटर्न पाहायला मिळेल, असं विश्लेषण दीपक भातुसे यांनी केलं. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भाजप रान उठवणार, त्यामुळे त्याचा फटका सेनेला बसू शकतो. तर मराठी मुंबई तोडण्याचा डाव आहे, अशी भावनिक मुद्दा शिवसेना पुन्हा मतं मिळवायचा प्रयत्न करेल, असं देखील त्यांनी सांगितलं. पुण्यामध्ये कोणत्याही एका पक्षाला एक हाती सत्ता मिळेल अशी चिन्ह नाहीत. किंवा पुण्यात त्रिशंकूच परिस्थिती निर्माण होईल, याकडे जितेंद्र आष्टेकर आणि अरुण मेहत्रे या दोघांनी लक्ष वेधलं. युती तुटल्यानं निवडणुका लढवण्याची संधी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळते, त्यामुळे कार्यकर्ते आनंदी आहेत. पण सत्तेचं गणित जमवणं शिवसेना भाजपला आणखीन अवघड झालंय, हे देखील निरीक्षण आष्टेकरांनी नोंदवलं. पुण्यात ॲडव्हान्टेज भाजप अशी परिस्थिती आहे, असं निरीक्षण अरुण मेहत्रे म्हणाले. नाशिकमध्ये त्रिशंकू अवस्था येईल असं बाकी शैलेंद्र तनपुरे आणि योगेश खरे या दोघांनी सांगितलं. विद्यमान सत्ताधारी मनसेची अवस्था अत्यंत वाईट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती देखील वाईट आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्येच खरी लढत असेल. मनसेची पोकळी शिवसेना भरून काढेल असं खरेंनी सांगितलेलं असलं तरी ती किती भरून काढेल याचा अंदाज मात्र आता येत नाहीये. प्रेक्षको, शिवसेना भाजपनं युती तोडून प्रचाराचा ट्रेलर कसा असेल ते कालच दाखवून दिले. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी याच्यातही काय आलबेला अशातली परिस्थिती नाहीये. निवडणूक प्रचाराला अजून म्हणावी तशी रंगत आलेली नाहीये, किंवा उमेदवार देखील समोर आलेले नाहीत. पण सिनेमा रंगतदार असेल एवढं मात्र नक्की. या सिनेमाचा क्लायमॅक्स काय असेल याची उत्सुकता या आकड्यांच्या अंदाजावरनं सगळ्यांनाच आलेली आहे. तो आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच, पण तुर्तास ज्या माझ्या मित्रांनी हा कार्यक्रम सादर करायला मला सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.